भयंकर केस वाढीसाठी हा घरगुती उपाय एकदा नक्की करून बघा। केस तर वाढणारच आहेत, त्यासोबतच केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतील। केस गळती थांबते, केस वाढायला लागतात, पांढरे केस काळे होतात, दाट केस होतात, रुक्ष झालेले केस स्मूथ सिल्की देखील होतात। भरपूर असे फायदे आहेत आणि एकही रुपयाचा खर्च नाही। घरातीलच काही वस्तूंचा आपण वापर करणार आहोत, त्यामुळे आजच करून बघा, तुम्हाला भरपूर याचे फायदे मिळतील। तर बघा, यासाठी काय काय लागणार आहे आपण ते बघूयात, पण पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप फॉलो करा, तेव्हा 100% रिझल्ट मिळेल। एखादी स्टेप मिस झाली तर म्हणावा तसा रिझल्ट मिळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। चल बघा, यासाठी आपल्याला एक भांड इथे लागणार आहे, पातेले घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे मेथी दाणे घ्यायचे आहेत। मेथी दाणे केसांसाठी खूप चांगले असतात, त्यामुळे मेथी दाण्याचा इथे आपल्याला नक्की वापर करायचा आहे। 2 चमचे घ्या, अगदी मीडियम केसासाठी पुरेसं होतं। 2-3 व्यक्तीसाठी बनवायचं असेल तर तुम्ही याला जास्त क्वांटिटीमध्ये देखील घेऊ शकता। त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे शिकाकाई। तर बघा, शिकाकाई जी आहे ना, तर ती देखील किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज स्वस्तात मिळते आणि तुम्ही ऐकलं असेल, शिकाकाई केसांसाठी खूप चांगली असते। नक्की वापरा। जास्त नाही की शिकाकाईच्या 2-3 शेंगा अशा घ्यायच्या आणि त्याला तोडून या मेथी दाण्याच्या पातेल्यातच आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर बघा, आपल्याला इथे रिठा लागणार आहे। रिठा देखील केसांसाठी अगदी वरदान आहे, एवढा याचे फायदे आहेत। आणि शिकाकाई, रिठा, आवळा हे तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतं स्वस्तामध्ये आणि अगदी नॅचरल आहे, याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही। पूर्वीच्या काळी शॅम्पू किंवा इतर अशा काही वस्तू नसायच्या, त्यावेळेस शिकाकाई, रिठा यानेच केस धुतले जायचे, यानेच केसांवरती काही उपाय केले जायचे, जेणेकरून अगोदरच्या काळात तुम्ही पाहिले असेल आजीचे किंवा इतर कुणाचे केस किती जास्त मजबूत आहेत आणि खूप छान आहेत, हेल्दी आहेत। तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करा। जुना उपाय आहे पण खूपच परिणामकारक आहे। तर बघा, रिठा जे आहे ना, ते 2 मी इथे घेतले आणि त्याला तोडून यामध्ये टाकायचं, त्याच्या बिया वेगळ्या करायच्या। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे आवळा। आवळा आपल्याला इथे एक आवळा घ्यायचा आहे, वाळलेला आवळा एक वापरायचा। जर फ्रेश आवळा असेल तो देखील वापरू शकता तुम्ही, किंवा आवळ्याचं पावडर असेल तर ते देखील घेतलं तरी चालतं। त्यानंतर बघा, इथे आपल्याला लागणार आहे जवस। जवस अगदी आपल्याला अर्धा चमचा, 1 चमचाभर असंच घ्यायचं आहे आणि ते देखील आपण यामध्ये टाकणार आहोत। जवस जेवढे खाण्याचे फायदे आहेत ना, तेवढेच त्याला केसांवरती लावण्याचे देखील आहेत, त्यामुळे एकदा नक्की वापरून बघा। त्यानंतर बघा, आता या सर्व गोष्टी आपण पातेल्यामध्ये टाकल्या। आपल्याला इथे लागणार आहे कांदा। कांदा बघा, अगदी छोट्या साईजचा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचा वरचा पाचोळा काढून त्याला स्वच्छ करून घ्यायचं। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर बघू शकता, आता ना कांदा जे आहे ते आपल्याला असा बारीक कट करायचा आहे। पांढरा कांदा घ्यायचा नाही, लालच कांदा आपल्याला इथे वापरायचा आहे। आणि बघा, बऱ्याच वेळा काय होतं, केस जास्त त्याच्या केसांसंबंधी समस्या असतात ना, ते जास्त तर एक तर करून कोंडा झाल्यामुळे येतात, कारण की केसांमध्ये कोंडा झाला की केसांची मुळं लूज होतात, त्यासोबतच केस गळती वाढते, नवीन केस येत नाहीत, केस खूप जास्त खराब होतात, पातळ होतात, किंवा कोंडा नसेल तर इतर काही कारण आहे जे मी तुम्हाला पुढे सांगते। पण आता बघा, जर कोंडा असेल ना तर काय करायचं, लिंबू आपल्याला इथे नक्की वापरायचं आहे। इथे माझ्याकडे वापरलेल्या लिंबाची साल आहे, तर तीच मी यामध्ये टाकलेली आहे। तुम्ही जर लिंबाची साल नसेल तर थोडासा लिंबाचा रस 4-5 थेंब यामध्ये नक्की टाका। आणि इथे बघा, यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मोहरी। मोहरीचं तेल केसांसाठी सर्वात जास्त फायदेशीर ठरतं कोकोनट ऑइल नंतर, पण मोहरी इथे जे आहे ना ती आपल्याला 1 चमचाभर वापरायची आहे। ही आपण आज वेगळ्या पद्धतीने वापरणार आहोत। अगदी आपल्या मसाला डब्यातील जी काळी मोहरी असते ना, तीच आपल्याला घ्यायची आहे आणि ती चमचाभर या भांड्यामध्ये सर्व वस्तूंसोबत टाकायची। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी या पूर्ण मिश्रणामध्ये टाकायचं आहे। आणि आता आपण हे भांडं जे आहे ना, तर ते गॅसवरती ठेवायचं, मीडियम गॅस ठेवायचा, फुल गॅस करायचा नाही। आणि याला चांगला आपण उकळी येऊ देणार आहोत। तर बघा, हे जे मिश्रण आहे ना, तुम्ही बघू शकता, घरातीलच काही वस्तू आहेत, पण ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। याला तुम्ही योग्य पद्धतीने केलं, योग्य वेळी योग्य ठिकाणी लावलं तरच याचा फायदा होतो। त्यामुळे पूर्ण प्रोसेस नक्की जाणून घ्या, तुम्हाला याचा खूप छान फायदा होईल। आणि जसं की मी म्हटलं, कोंड्यामुळे केसांसंबंधी समस्या दिसतात, त्यासोबतच चुकीचा शॅम्पू, चुकीचं तेल वापरल्यामुळे देखील केसांची गळती वाढते, केसांसंबंधित भरपूर समस्या आपल्याला जाणवतात, नवीन केस येत नाही, केस पातळ होतात आणि त्यासोबतच इतर काही समस्या दिसू लागतात। तर अशा वेळेस काय करायचं, घरगुती उपाय मी चॅनलवरती भरपूर असे सांगितलेले आहेत, ज्यामध्ये तुम्ही घरीच तेल बनवू शकता, घरीच शॅम्पू देखील बनवू शकता, केमिकल फ्री गोष्टी वापरायला सुरुवात करा, किंवा जर घरी
बनवायचं नसेल तर विकत आणणाऱ्या वस्तूमध्ये किती प्रमाणात केमिकल आहे हे लक्षपूर्वक बघा. एखादा सॉफ्ट शॅम्पू वापरा, तेव्हाच तुम्हाला याचा फायदा होईल. तर आता बघा, यानंतर काय करायचं आपल्याला, हे जे मिश्रण आहे ना 1-2 वेळा चांगलं उकळी आलं की यामध्ये कलर असा पाण्याचा बदलतो आणि त्यानंतर इथे आपल्याला विस्करच्या मदतीने किंवा क्रशरच्या मदतीने अशा प्रकारे याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर याला आपण गाळून घेणार आहोत. तर बघा, यामध्ये आपण रिठा टाकलेली आहे, त्यामुळे ना यामध्ये असा फेस देखील दिसून येतो. अगदी घरगुती शॅम्पू देखील शिकाकाई रिठापासून कसा बनवायचा हे मी चॅनलवरती दाखवलेलं आहे आणि नक्की बघा. त्यामुळे ना खूप छान केस होतात आणि माझी आई तर पहिल्यापासून मला पण आणि ती स्वतःला पण घरी शॅम्पू बनवते आणि याचा फायदा तुम्ही बघितलाच. माझ्या आईचे केस किती चांगले आहेत आणि माझे देखील केस, पण मला लांब केस आवडत नाहीत, त्यामुळे मी नेहमी कट करत राहते. बाकी माझे केस खूप निरोगी आहेत, दाट आहेत, काळेभोर आहेत. आणि आता बघा, इथे आपल्याला हे जे मिश्रण आहे ना ते गाळून घ्यायचं, लिक्विड बाजूला काढायचं, त्यासोबतच बाकी इतर वस्तू मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायच्या. आता बघा, इथे काय करायचं आहे आपल्याला, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेल्या वस्तू झाकण लावून व्यवस्थित 1-2 वेळाला फिरवून घ्यायचं. चांगली याची अशा प्रकारे पेस्ट तयार करायची. आणि तुम्ही बाजारामध्ये हेअर मास्क बघितले असतील जे की खूप महाग असतात, फायदा होतो त्याचा जर तुम्ही योग्य हेअर मास्क घेतला तर, पण त्याचे खूप महाग असतात, न परवडणारे असतात. त्यामुळे ना घरच्या घरी हेअर मास्क तुम्ही एकदा हा बनवून बघा, तुम्हाला याचे डबल फायदे मिळतील. आणि हे आता केसांना कसं कधी लावायचं ते देखील आपण बघणार आहोत. केसांवरती मी लावून दाखवणार आहे. तर यामध्ये बघा, थोडं घट्टसर वाटत असेल ना तर थोडंसं पाणी टाकायचं आणि याला थोडंसं पातळ करायचं, जास्त नाही. अगदी खूप पातळ केलं तर हे गळून जाईल. त्यानंतर बघा, आता इथे जे लिक्विड आहे ना यामध्ये आपल्याला याला डायल्यूट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि यामध्ये थोडासा शॅम्पू टाकायचा. शॅम्पू टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. शॅम्पू इथे एखादा सॉफ्ट शॅम्पू वापरा किंवा यामध्ये शॅम्पू न टाकता देखील तुम्ही याला केस धुण्यासाठी वापरू शकता, कारण की यामध्ये आपण शिकाकाई रिठा टाकलेली आहे, त्यामुळे याने केस खूप छान स्वच्छ होतात. आता हे शॅम्पू जे आहे लिक्विड ते आपण बाजूला ठेवलं थोडं नॉर्मल टेम्परेचरवरती थंड होण्यासाठी. तोपर्यंत ही जी पेस्ट आहे ना ती कशी वापरायची बघा. तर बघा, थोडं थोडं केसांचं ना पार्टेशन करायचं, भांग पाडायचा आणि त्यानंतर हातावरती ही पेस्ट घेऊन अशा प्रकारे केसांमध्ये व्यवस्थित लावायची. खूप छान व्यवस्थित लागते, अजिबात ही केसांमध्ये राहत नाही, अडकत नाही, पूर्णपणे निघून जाते. 5 ते 10 मिनिट किंवा 20 मिनिट केसांवरती याला लावून ठेवायचं. हा आपला बेस्ट घरगुती हेअर मास्क आहे. लावून ठेवल्यानंतर बघा, त्यानंतर ना थोडं हे सुकल्यासारखं झालं की केस धुवायला घ्यायचे, पूर्ण केस रेग्युलर प्रमाणे धुवायचे. आणि त्यासोबतच ना काय करायचं, केस धुताना जर थोडंफार अडकलं आहे, पेस्ट राहिली आहे केसामध्ये वाटत असेल, केसाने केस धुतानाच विंचरल्यासारखं करायचं. बाकी थोडेफार कण जर यामध्ये राहिले असतील तर अगदी तुम्ही केस वाळल्यानंतर झटकले की पूर्णपणे ते निघून जातात. त्यासोबतच तुम्ही या लिक्विडने शॅम्पू देखील आठवड्यातून 2 वेळा करून बघा, याचे भरपूर फायदे आहेत. तुम्ही बाहेरचा कोणताही शॅम्पू घ्यायचं विसराल आणि सर्व केसांसंबंधी ज्या समस्या आहेत ना त्या दूर होतात, केस खूप छान वाढतात. आणि हो, काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी लवकरच त्याची उत्तरं देईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हे जे हेअर मास्क आहे ते देखील तुम्ही आठवड्यातून 2 वेळा किंवा महिन्यातून 2-3 वेळा तरी नक्की वापरा.